13 वर्षाचा मुलगा विमानाच्या चाकात लपून दिल्लीला पोहोचला। जगभरात विमान सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं। विमानतळावर कडक तपासणी, बॅगेज स्कॅनिंग, प्रवाशांची ओळखपत्र अशा शेकडो पायऱ्या पार करूनच एखाद्या प्रवाशाला विमानात प्रवेश मिळतो। मात्र या सर्व सुरक्षेच्या थरांना चकवा देत अफगाणिस्तानातील फक्त 13 वर्षाचा मुलगा थेट विमानाच्या चाकात लपला आणि सुमारे 94 मिनिटांची हवाई प्रवास करत दिल्लीपर्यंत पोहोचला। ही घटना ऐकून अनेकांना धक्का बसला असून विमान सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न उभा राहिला आहे। काबुलहून दिल्लीपर्यंत धोकादायक प्रवास। ही घटना अफगाणिस्तानमधील कुंदुज जिल्ह्यातील मुलगाची आहे। तो काबूल विमानतळावर कॅमेअर खासगी विमान कंपनीच्या RQ4401 ह्या विमानाच्या लँडिंग गिअर म्हणजे चाकाच्या भागात शिरला। साधारण हा भाग अत्यंत अरुंद, थंड आणि धोकादायक मानला जातो। या भागात ना ऑक्सिजनची सुविधा असते ना सुरक्षता असते। त्याच ठिकाणी लपून हा मुलगा सुमारे 1.5 तासाचा प्रवास करून दिल्लीपर्यंत पोहोचला। 24 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले। विमान तपासणीसाठी जमिनीवर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की चाकाजवळ एक लहान मुलगा बसलेला आहे। तात्काळ CIF व सुरक्षा यंत्रणा याची खबर देण्यात आली। मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। त्याच्या शरीरावर विशेष दुखापत दिसली नाही, मात्र तो प्रचंड थकलेला आणि घाबरलेला होता। मुलाच्या अंगावर कोणतेही ओळखपत्र नव्हते, मात्र त्याच्याकडे एक लाल रंगाचा स्पीकर सापडला। प्राथमिक चौकशीत त्याने कबूल केलं की त्याने हे पाऊल खट्टेपोटी उचललं। त्याला भारतात यायचं होतं, पण त्याच्याकडे ना व्हिसा ना पासपोर्ट होतं, म्हणून तो विमानाच्या चाकाजवळ लपला। तापमान शून्याखाली जातं, ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते। एवढ्या परिस्थितीत माणसाचं जिवंत राहणं जवळपास अशक्य असतं। अनेकदा अशा प्रयत्नात लोकांचा मृत्यू होतो। ह्या मुलाच्या बाबतीत मात्र तो अत्यंत नशीबवान ठरला, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। सुरक्षा दलाची ताबडतोब मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी सांगितलं की जरी तो वाचला असला तरी एवढ्या थंडीत आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे शरीरातील अवयवांवर मेंदू, हृदय, फुफ्फुस दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो। दिल्ली विमानतळ प्रशासनाने तात्काळ उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे। इतक्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेतून 13 वर्षाचा मुलगा विमानाच्या चाकापर्यंत कसा पोहोचला हा मोठा प्रश्न आहे। CISF आणि विमानतळ पोलीस हे दोन्ही विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। भारतीय अधिकाऱ्यांनी चौकशीनंतर हा मुलगा परदेशी नागरिक असल्याचे त्याला अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला। त्याला लवकरच पाठवण्यात आलं। ह्या घटनेमुळे पुन्हा एकदा विमान सुरक्षा यंत्रणावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहेत। इतक्या कोटेकार तपासणीमध्ये एका 13 वर्षाचा मुलगा विमानाच्या चाकात लपला आणि दिल्लीला पोहोचला, हे आश्चर्यकारक आहे। तज्ज्ञांच्या मते हा अपवादक प्रकार आहे, पण भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा आणखी मजबूत करण्याची गरज आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ह्या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।